करून घेतलेला आहे पाट मोठं पिवळ्या रंगाचं. मी त्याला पिवळा कलर केलेला आहे. माझी मुलगीने केला होता हा रंग. खूप छान केलेला आहे बघा. असं सुंदरसा रंग दिलेला आहे पिवळा कलरचा. आता आपण त्याच्यावर पाणी शिपडून स्वच्छ रुमालाने साफ करून घ्यायचं आहे. असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मग दुसरं आपण परत बाजोट घेऊ. हे बघा असं सुंदरसा बाजोट घ्यायचा लहानसा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, नाहीतर मग पाटलं बी चालेल. असं सुंदरसा बाजोट घेतलेला आहे, त्याला बी आपण साफ करून घेऊ. हे बघा असं सुंदरसा कपडा आहे हिरव्या रंगाचं. सगळे लाल पिवळं ठेवतं मी हा रंग हिरव्या रंगाचा आणलेला आहे बघा. सुंदरसा आहे, त्याच्यात बुट्टी बी आहे गोल्डन कलरची. आता ते आपण बाजोटवर आथरू. हे बघा असं सुंदरसं येऊन गेलं बघ. त्यात असं सुंदर रंगाचं आपण आथरून देऊ. असं आथरलेलं आहे. आता आपण त्यात तांदूळाची ढीग मारू. बघा असे हळदी आणि पाणी टाकून हे तांदूळ 1 दिवस पहिले मी तयार केले होते पिवळ्या रंगाचे. हे बघा किती छान असे सुंदरसे दिसतंय. आता आपण त्याची थोडीशी ढीग मारू इथं आईला बसवायसाठी. असं अष्टकमल बनवायचं. हे आपलं अष्टकमल रेडी तयार आहे बघा. सुंदरसं अष्टकमल केलेलं आहे. आता बाकीचे तांदूळ आपण चांदीची मूर्तीसाठी राहू देऊ. आता बघा सुंदरसे आपलं अष्टकमल तयार झालेलं आहे. आता आपण माताला स्नान करू. तेव्हा तांबाची ताटली घ्यायची अशी. हे बघा अशी छोटीशी चांदीची आमची लक्ष्मी आहे. आता आपण त्यांना स्नान करू. नमः श्री महालक्ष्मी देव्य नमः. 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 आता आपलं माताची आंघोळ झालेली आहे बघा. अशी कुंकूचं पाणी, हळदचं पाणी आणि स्वच्छ पाणीने आपण माताचं स्नान केलं आहे असं सुंदरसं. आता माताला मूर्ती मस्त पुसून टाकू आपण. हे बघा असं सुंदरशी आपली मूर्ती आता साफ मस्त स्वच्छ झालेली आहे. दोन बंद बी नाही करते आपली मम्मी, पण कन्फ्युज होईल. आता आपली लक्ष्मी माताचे स्नान झालेलं आहे. आता आपण त्यांना हे हळदीवाल्या तांदूळ मध्ये बसवू बघा. हळदीचे केलेले तांदूळ आपण बाकी ठेवले होते. मी बोलले तुम्हाला की ते बाकीचे ठेवायचे. आता आपण त्याच्यामध्ये माताला विराजमान करू. हे बघा असं सुंदरसे तयार बसवले माताला. हे बघा आता आपण इथं विराजमान करू. आता बघा आपल्याला आईला तयार करायचं आहे. हे बघा असं तांब्याचा लोटा घ्यायचा. माझी मोठी साईजचा लोटा आहे, माझा मुखवटा मोठा आहे म्हणून. हे बघा आता आपण त्यात हळदी कुंकू वाहून घेऊ. सूत घेतलेला आहे मी. हे बघा लोट्याला आपण बांधू. लाल कलावे बांधतो, पण माझ्याकडे लाल कलावा नाही आहे म्हणून मी हा व्हाईट कलरचा धागा कच्चं सूत बांधते. आता त्याच्याला आपण बोटं ओढून घेऊ. कुंकूचे 4 दिशाकडून घेऊन घ्यायचे. तसेच हळदीचे बी घेऊन घ्यायचे. अशा प्रकाराने आपला हा कलश तयार आहे. आता त्याच्यावर आपण हे नारळ ठेवू. आंब्याचे पान देते रुद्र. आमच्या रुद्राला मधामध्ये खूप आवडतं यायचं.
हे बघा असं नारळ घेऊन घ्यायचं. 5 पानं घेऊन परत देख रुद्र इकडे. अशा प्रकाराने 5 पानं ठेवले आपण आंब्याचे. हे बघा असं सुंदरसा मुकाटा आहे आमचा आईचा. स्टॉप करूया. आता आपला हा मुखवटा भाजून गेला आहे आईला. हे बघा आता आपण इथं आईला बसू अष्टकमलवरती. हे बघा असं सुंदर असं मुखवटा आपला तयार आहे आईचा. आता आपण त्यांना आपण आईला वस्त्र घालूया. बघा त्यांची एकदम सुंदरशी निळ्या कलरची साडी आहे. गोल्डन काठ आहे बघा इथे सुंदरशी आहे बघा. छान दिसते आहे. आपण ती आता आईला नेसू. हे बघा अशी सुंदरशी साडी आपण नेसून दिलेली आईला. हे बघा छान दिसते आई. आता आपण त्यांना सिंगार करू. सगळी ज्वेलरी घालू आता आपण आईला. एकदम सुंदरसा मोतीचा नेकलेस घेतलेला आहे. हे बघा आपण त्या आईला घालू. असं सुंदरसा मोतीचा नेकलेस आपण आईला घातलेला आहे. आता आपण नथ घालू आईला. हे बघा अशी छोटीशी आहे नथ मोतीची. आपण ती आईला घालू. ही बघा अशी सुंदरशी मोतीची नथ आपण आईला घातलेली आहे. आता सुंदरसा आईला मी गजरा आणलेला आहे. आपण तो गजरा लावू माताला. आपण दोरे कट करून घेऊ. रुद्र सीझर आणतो बेटा. आपला हेअरस्टाईल दोरा आहे गजराचा तो काटून घेऊ. बघा किती सुंदरसा गजरा आहे आईला. हे बघा एकदम छान दिसते आई आपली. आता आपण बाकीची मांडणी तयार करू. आता आपण गणपतीची स्थापना करू इथं. हे बघा 1 रुपया नाणा घ्यायचा. तांदूळाची ढीग पहिले करायची. पण आता तांदूळ करू टाकून देऊ थोडे. त्याच्यावर 1 रुपयाचा नाणा ठेवायचा. मग गणपतीची सुपारी घ्यायची व कमळ काकडी घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आपली गणपतीची स्थापना झालेली आहे आणि आईची बी स्थापना झालेली आहे. हे बघा आणि सुंदर अशी. हे बघा असे छोटे छोटे मस्त पितळाचे हारती आहेत बघा एकदम सुंदरसे. आम्ही हे त्र्यंबकेश्वरून आणलेले आहेत. दिंडोलीवरून आम्ही स्वामीच्या केंद्रात गेलो होतो तेव्हा आणले होते हे हत्ती. याला गजलक्ष्मी बी म्हणतात. मग लक्ष्मी जवळ ठेवतात. याला लक्ष्मीच्या प्रिय आहेत. असे बघा सुंदर कसे दिसत आहेत मस्त गजलक्ष्मी. हे बघा आता आपण पुढची मांडणी करू. आता आपण कलश तयार करू. मंगल कलश. एक डिश घ्यायची. त्याच्यावर व्हाईट कलरचे तांदूळ घ्यायचे. आपण ते पिवळे तांदूळ मातासाठी घेतले होते. आता हे मंगल कलशसाठी आहे. आपण आता इथं कलश भरणार आहोत. हा बघा असं दुसऱ्या प्रकारचा एक कलश घेऊन घ्यायचा. त्यातही आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचा व 1 फूल घ्यायचं. एक फूल टाकून द्यायचं त्यात. आपल्याला त्याला लाल कलर बांधलेला आहे म्हणून आपल्याला बांधायची गरज नाही. हे बघा आता त्याच्यावर बी आपण कुंकूचे व हळदचे ओटो ओढून घेऊ अशा प्रकाराने. हे बघा
असे प्रकारे हे चिन्ह करायचे. परत मग हळदीचे बी तसेच करायचे. असे झाले आपले हे चिन्ह झाले. आता त्याच्यावर आपण पानं ठेवू. तुम्ही आंब्याचे पाने हे बघा, मी आंब्याचे पानं व आसोपालवचे व पारस जातीचे घेतलेला आहे. तुम्ही 5 झाडाचे घेऊ शकता, पण मी यावेळेस आंब्याचे भेटले मला, त्या आंब्याचे घेऊन आली. हे बघा. आता आपण इथं कलश मांडू. 2 मिनिटं स्टॉप करतो बेटा. पण आता 5 पानं आंब्याचे घेतलेलं आहेत. हे बघा इथं 7 किंवा 5 घेऊ शकता. मी 7 घेतलेल्या आहेत. त्याच्यावर आपण हे कळशाचे नारळ ठेवू. हे बघा, असं सुंदरसं नारळ आपलं तयार आहे. आता आपण हे कलश इथं मंगल तांदुळामध्ये ठेवू. आईजवळ आहे बघा, असं सुंदरसा आपला कलश तयार आहे. आता एका डिशामध्ये आपण आता आईला फळ देऊ. हे बघा, ते बी आपण इथं ठेवलेलं आहे. हे बघा, ही छोटीशी चुनरी आहे लाल रंगाची. मला खूप आवडली होती. हाऊस होती का मी एक कलशावर ठेवू म्हणून. मी पहिला गुरुवारला केली नव्हती, पण आता केलं. हे बघा, सुंदर असं नारळावर आपण हे चुनरी वावलेली. किती सुंदर दिसते हे बघा. आणि ही परत दुसरी लाल रंगाची चुनरी आहे. आपण बघू आईला सुंदर दिसते का नाही, बघू आपण. एकदम छान दिसते हे बघा. एकदम बघा किती सुंदर दिसते हे बघा, लाल रंगाची चुनरी आईला. आता आपली आईची चुनरी लाल रंगाची आपण घातली. आता आपण पुढचे बघू. हॅलो, मी आता तयार झाली आहे. आता आपण आईची पोथी वाचू, आरती करू, नंतर मग प्रसाद घेऊ. पहिले आपण आता दिवाची पूजा करून घेऊ. पहिले आपण आता साक्षीला दिवे लावून देऊ. पहिले गणपतीची पूजा करून घेऊ. पहिले वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम महालक्ष्मी देवी नमः. ओम महालक्ष्मी देवी नमः. ओम महालक्ष्मी देवी नमः. ओम महालक्ष्मी देवी नमः. अशा प्रकारे आपली आता पूजा संपूर्ण झाली आहे. आपला पाठ सगळा रेडी आहे. आता आपण पोथी वाचूया. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर हवावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रताची कथा. ही व्रत केल्याने मनातली सर्व इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मी अनेक नावे अनेक रूप आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंदा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मी ध्यानी द्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापर युगातली आपल्या